मोर्शी मतदारसंघातील निवडणुकीवर नागरिक काय म्हणतात याचा आढावा सिटी न्यूजने घेतलाय। मोर्शीच्या मुख्य चौकात नागरिकांशी संवाद साधला। आमदाराने विकास करावा अशी अपेक्षा असते, मात्र तसं झालं नाही अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। तरुणांना रोजगार नाही, संत्रा उत्पादनावर विकास नाही असा नन्नाचा पाढा त्यांनी वाचलाय। ऑटो चालकांनी देखील आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहेत। ऑटो चालक व तरुणांशीही सिटी न्यूजने संवाद साधलाय। मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दाखल झालो आहेत। सकाळपासून मोर्शी विधानसभा क्षेत्रातील आपण वरुड असेल, जरूर या गावामध्ये सुद्धा आणि जाम गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। वरुड मोर्शी मतदारसंघातील क्षेत्रफळाचा जो विषय आहे तो लांबपर्यंत आहे, कारण की एकीकडे मध्य प्रदेशची बॉर्डर तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील सर्वात शेवटचा हा विधानसभा मतदारसंघ समजला जातोय। आपण अनेक गावातील नागरिकांचा सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। आता थेट मुख्य म्हणजे मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये दाखल झालेलो आहेत। मोर्शी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख हे चौक आहेत। या चौकामध्ये सुद्धा आपण पाहत आहात, राजकारण म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा चर्चेला संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये उधाण आलेलं आहे। संध्याकाळची वेळ आहे। याही शहरामध्ये म्हणजे मोर्शी विधानसभा क्षेत्रातील मोर्शी या मुख्य शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। कोणते प्रश्न राहणार आहेत नागरिकांचे मोर्शी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या या रिंगणामध्ये अनेक पक्षाचे उमेदवार, ज्यामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अपक्ष उमेदवार असेल, अशा उमेदवारांच्या बाबत नागरिकांचा काय कौल आहेत, विकासाचे कोणते मुद्दे आहेत ते सुद्धा थेट मोर्शी शहरातून आपण जाणून घेणार आहोत। माझं सुरेंद्र शामरावजी काकडे। काकडे साहेब, आपण ऑटो चालवता? ऑटो चालवतो। किती वर्षापासून आपला हा? माझा 20 ते 22 वर्षापासून। आपल्या मतदारसंघ म्हणजे मोर्शी विधानसभामध्ये निवडणूक होत आहे, कोणते मुद्दे राहणार आहे आपले, म्हणजे मुद्दे पाहूनच आपण मतदान करणार? मुद्दे म्हणजे हेच समजा, जो विकास आहे ह्या सरकारमध्ये भरपूर मिळालेला आहे। जे काही मिळालेलं आहे ते भरपूर मिळालेलं आहे। लाडकी बहिणीचं नका सांगा तुम्ही, शेतकऱ्याचा भरपूर फायदा झालेला आहे। शेतकऱ्यांना जेवढं बी दिलं तेवढं कमीच आहे। मुद्दा तोच आहे, जे काही आहे ते सगळंच बरोबर आहे। शेतकऱ्यांचं बी काहीच गलत नाही। शेतकऱ्यांचं जो सरकार आहे त्यांनी बरोबर व्यवस्थित सरकार चालवलं आहे। युद्धेपेक्षा शिंदे साहेबांना बरोबर सरकार चालवलं आहे। जो युती बीजेपीची युती होती आधी, बाळासाहेबांची बीजेपीची युती होती, युती असताना तुम्ही आपल्या याच्यासाठी पदासाठी तुम्ही त्यांच्यासोबत हे केलं। तुमची पहिले आधी युती होती ना तुमची, ना युती असताना तुम्ही त्यांच्यासोबत गठबंधन कसं तोडलं तुम्ही? त्याच्यासाठी खुर्चीसाठी फक्त। मग त्यांनी हे जो त्यांची खुर्ची सोडली हे त्यांनी गलत थोडी केलं, की त्यांचा जवाब त्यांना बरोबर मिळाला। बरोबर। आता फडणवीस, अजित पवार आणि शिंदे माहितीमध्ये आहेत, महायुतीमध्ये आहे ना, ते अजित पवारला घ्यायलाच नाही पाहिजे होती। अजित पवारला घ्यायलाच नाही पाहिजे होती त्याच्यामध्ये। हे संचालन घोटाळा होता त्याच्यामध्ये, त्यांना माहित आहे का नाही बा आमच्या वरती बा काही ना काही येणार आहे, काही ना काही येणार आहे। त्या कारणात त्यांनी बिलकुल त्याच्यात घुसून गेले, युतीमध्ये घुसून गेले। आमच्यावर आस नाही येणार आहे बा। आता मला सांगा तुम्ही, आता इथं बीजेपीच्या 2 युती आहे ना, यांची युती असताना राष्ट्रवादीची आणि बीजेपीची कशी हो तुम्ही हे करत आहे? तिकीट दिल्या बरोबर। माहितीमधून एक पक्षाची एकच पाहिजे ना, कोणतरी युतीमध्ये आहे तुम्ही। काय होणार आता? या माहितीमधून दोघांना, एक विद्यमान आमदारांना घड्याळ दिली तर दुसरी यावलकरांना कमळ दिलाय। काय होणार? कमळ येणार आहे। असं तर होणार नाही की या दोघांच्या वादात तिसराचा लाभ होऊ शकते? मी माझ्यावर नाही सांगू शकत, होऊ शकते। काय आपलं नाव सांगाल? आणि या ठिकाणी आपण मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मतदानाचा हक्क बजावणार आहे, कोणते मुद्दे राहणार आहे या? मोर्शी मतदारसंघामध्ये काय झालं आतापर्यंत, सगळ्यात मोठा हा संत्र्याचा बेल्ट आहे आणि संत्र्याचा बेल्ट असून इथे कोणताही असा ठोस मोठा प्रकल्प झालेला नाही आजपर्यंत। नेहमीसाठी जिथं आश्वासन देण्यात आले, असा म्हणजे सगळ्यात जास्त उत्पन्न इथे संत्र्याचं होतं। आता तुम्ही विचार करा, इथं एवढा मोठा संत्र्याचा बेल्ट असून कोणता मोठा प्रोजेक्ट आहे इथं? काहीच नाही आहे। आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी झालेले आहे, एकाही लोकप्रतिनिधीने येथे या संत्र्याचा प्रोसेसिंग युनिट बद्दल कोणीही विचार केलेला नाही आहे। आताही जेवढे इथं झाले सगळ्यांनी आश्वासन देऊन मोकळे झाले। काय वाटतं आपल्याला, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये
लढत देत आहेत. परिवर्तन होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार, काय वाटतं? सध्याची परिस्थिती अशी पाहता सगळे ज्यांनी एकामेकावर प्रत्यारोप आरोप केले त्यांनीच पक्षात आता सध्या महायुतीत त्यांना स्वतःच त्यांनी घेतले. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी स्वतःवर त्यांच्यावरच आरोप प्रत्यारोप केले 4 वर्ष. आता त्यांना सत्तेसोबत मांडीला मांडी लावून बसले. आता मतदारांनी काय विचार करावा? मतदारांचा तर वेगळा विचार करावाच लागेल. काहीतरी स्वच्छ चरित्राचा, स्वच्छ विचाराचा आणि विकासात्मक धोरण असणारा व्यक्ती आपल्याला पक्ष इथं मोर्शी मतदारसंघामध्ये निवडून आणावंच लागेल. त्यासाठी आता मोर्शीची जनतेचा जास्तीत जास्त विचार हा असा विचार आहे का स्वच्छ चरित्राचा माणूस म्हटले सध्याच्या कंडिशनला अनुभवी वगैरे वयोवृद्ध गिरीश भाऊ कराड यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन लोकांचा जास्त दिसतोय मोर्शी मतदारसंघामध्ये. विद्यमान आमदारांनी विकास केलाय का नाही? विद्यमान आमदाराबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल त्यांनी केले काही प्रमाणात कामं, असं काही नाही म्हणता येणार. त्यांनी कामं केलेले आहे, पण जो प्रमाणात विकास पाहिजे त्या प्रमाणात नाही झालेला आहे. काय मनातील मुद्दे राहणार आहे की आपण हे विकासाचे मुद्दे पाहूनच मतदान करणार आहेत मोर्शी विधानसभा मतदारसंघात? मोर्शीमध्ये यांनी जसं सांगितलं, संत्र्याचा जो बेल्ट आहे, जे संत्र्यासाठी जे प्रोग्रेस पाहिजे होतं ते आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी केलेलं नाही. आणि शेतीचा पण मुद्दा आहे. आणि सोयाबीनचे भाव, जसे सोयाबीनचे भाव कमी आहे आणि तेलाचे भाव जास्त आहे, हा पण फरक ह्या निवडणुकीमध्ये पडू शकतो. आपण मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल पाहिला, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या. सकाळपासून याच विधानसभा मतदारसंघातील जरूड गाव असेल, वरुड शहर असेल, या सोबतच अनेक गावांमधनं आपण सुद्धा मतदारांचे प्रश्न ऐकून घेतले. कोणत्या विकासाचे मुद्दे पाहून ते मतदान करणार? खरोखरच संत्र्याचा हा विषय अद्यापर्यंत निकाल लागला नाही. संत्रा ज्या अर्थी वरुडच्या ओळख असल्यामुळे 30 गाव प्रोजेक्ट अद्यापर्यंत बनू शकला नाही. हे सुद्धा येथील नागरिकांनी, सुशिक्षित मतदारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच आता अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वांचे डोळे याच मतदारसंघाकडे लागले आहेत. ते का तर महायुतीकडून 2 उमेदवारांना म्हणजे अजित पवार गटाकडनं विद्यमान आमदार देवेंद्र भोयार यांना घड्या दिले आहेत, तर दुसरीकडे पुन्हा महायुतीकडनं उमेश यावलकर यांना कमळ दिलेला आहे. अशाच प्रमाणे तिसरीकडे महाविकास आघाडीकडनं तुतारी घेऊन पुन्हा या ठिकाणी कराडे हे सुद्धा रिंगणात उभे आहेत. या एकंदरीत पाहता संपूर्ण या मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्कीच. दर्शकांनो, आपण अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील सर्वात शेवटचा मतदारसंघ म्हणजे मोर्शी विधानसभाचा मतदारसंघाचा आपण कौल पाहिला, मतदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकून घेतल्या आहे आणि यासोबतच विश्लेषण सुद्धा आपण ऐकलं आणि पाहत आहात. आता या मतदारसंघामध्ये येथील मतदार, सुज्ञ मतदार कोणत्या उमेदवाराकडे आपलं मतदान करणार? पुन्हा महायुतीचं सरकार येणार की याच विभागामध्ये, याच मतदारसंघामध्ये परिवर्तन म्हणजे महाविकास आघाडीकडनं उमेदवार निवडून येणार? हे मात्र येणाऱ्या 23 नोव्हेंबरला आपल्याला दिसूनच येईल. पुढील टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदारसंघामध्ये सुद्धा आपण जाऊया. तेथील मतदारांचा कौल काय आहेत, कोणते विकासाचे मुद्दे राहणार आहेत, तो सुद्धा आपण संपूर्ण आढावा आम्ही संपूर्ण सिटी न्यूजची टीम आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. नमस्कार.